खारे शंकरपाळे तिखट मिठाचे करण्यासाठी आपण ह्या वाटीने 3 वाट्या पीठ घेतले। छोट्या वाट्या असतील तर ते 4 वाट्या। मैदा आहे हा घेतलेला। तुम्ही गव्हाच्या पिठाचे पण करू शकता आणि जी प्रोसेस ही मैद्याची आहे तीच गव्हाच्या पिठासाठी आहे। आता त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहे जिरं, ओवा, हळद, तिखट, पोह्याचा 1 चमचा अगदी फुल गच्च भरून 1 ते 1.5 चमचा तुम्ही टाकू शकता, पण शंकरपाळे हे तिखट नसतात त्यामुळे 1 पोहा चमचा घेतला तरी हरकत नाही। मी इथे 1च पोहा चमचा घेतलाय तिखट। त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ, हे पण पोह्याचा 1 चमचा। पिठाच्या प्रमाणानुसार मी तिखट मीठ टाकून घेतलंय, याच प्रमाणात टाकून घ्यायचंय। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय। याच्यात तुम्ही काळं मिरं पुढेही घालू शकता किंवा कसुरी मेथी घालू शकता। आणि हे कडकडीत गरम केलेलं तेल आहे ते त्याच्यावर टाकून घ्यायचे। हे पाव कप तेल आहे। 4 वाटी पिठासाठी, मोठ्या 4 वाट्या, अर्धा किलो पीठ आहे म्हणजे अर्धा किलो मैदा, त्याच्यासाठी पाव कप म्हणजे पाव वाटी तेल गरम करून टाकलंय। आता हे सगळं हाताने छान मिक्स करून घ्यायचंय। तेल खूप कडकडीत गरम असल्यामुळे अगोदर आपण चमच्याने हे पीठ कालवून घेऊया आणि नंतर आपण हाताने चोळून चोळून हे पीठ मिक्स करायचंय, म्हणजे सगळ्या मैद्याला तेल व्यवस्थित लागेल। आपण तेल छान चोळून घेतलंय पिठाला म्हणजे मैद्याला। तर नेहमीप्रमाणे अशी मूठ ओढून बघायचे, म्हणजे आपलं तेलाचं मोहन बरोबर झालंय। जर तेलाचं मोहन जास्त झालं तर शंकरपाळे हे नंतर मऊ पडतात। अगोदर ते वाटतात आपल्याला खुसखुशीत झालेत, पण नंतर ते मऊ पडतात। म्हणून तेलाचं प्रमाण हे खुसखुशीत आणि कुरकुरीत येण्यासाठी अगदी बरोबर झालं पाहिजे। थोडंसं घट्टच भिजवायचं आहे, जास्त सैल भिजवायचं नाही। गव्हाच्या पिठापेक्षा आपण चपाती करतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट भिजवायचं आहे। असं पीठ आपण भिजवून घ्यायचं आहे, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही। आता पीठ छान चोळून घ्यायचं आहे। अर्धा किलो पिठाचा हा गोळा आहे। भिजवलेल्या पिठाचा आपण छान एक मोठी पोळी लाटून घेतली आहे आणि ती जास्त जाड लाटायची नाही आणि जास्त बारीकही लाटायची नाही, कारण बारीक लाटलं तर ते तेलामध्ये जळून जातात आणि जाड जर लाटले तर ते असे छान कुरकुरीत असे होत नाहीत। त्यामुळे पोळी लाटताना व्यवस्थित लाटायचे, जाड पण नाही बारीक पण नाही, तरच शंकरपाळे खुसखुशीत होतात। आपण याच्याने ते कापून घ्यायचे। शंकरपाळे तुम्ही मोठे करा, लहान करा किंवा असे अर्ध्या अर्ध्या पट्ट्या कापून घ्या। हे बघा, अशा पट्टी टाईप करा किंवा अशा छोट्या करा। इथे छोटे केलेत आणि हे पट्टी टाईप केलेत। गॅस मी मीडियम करून घेतलाय। हे बघा, शंकरपाळे तळताना पण ते असे खुसखुशीत होईपर्यंत छान तळून घ्यायचे। घाई करायची नाही काढायला, नाहीतर मग ते परत मऊ पडतील। शंकरपाळ्यांचा रंग बदललाय, छान गुलाबीसर रंगावरती शंकरपाळे तळले गेले। अशा रंगावर तळून घ्यायचे। तेलामध्ये ते अगदी मोकळे मोकळे होतात, त्यामुळे असं एकदम जरी टाकले तरी हरकत नाही, आपोआप सुटे सुटे होतात। अगदी मऊ असे बिस्किटासारखे जर करायचे असतील तर तेल तुम्ही थोडं जास्त टाकू शकतात आणि कुरकुरीत जर करायचं असेल तर थोडं तेल कमी टाकायचं आहे, म्हणजे मोहन।
परत आता आपण टाकून घेतोय. थोडे थोडे अंगावर तेल उरणार नाही याची काळजी घ्या. हे बघा तेलात आपोआप सुटे सुटे होतात. अधूनमधून चाळून घ्यायचे. तेल पूर्ण असं खाली गळू द्या. सगळे काढून घ्यायचे. अगदी बारीक लाटायचं नाही, जरा थोडेसे जाडच लाटायचे तरच ते चांगले होतात. शंकरपाळे आपण तयार करून घेतले. बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येतं एकदम छान खुसखुशीत असे झालेत. मोडून दाखवते तुम्हाला. एकदम छान खुसखुशीत तयार झालेत. शंकरपाळे हे दिवाळीत तर करतातच, पण एरवी सुद्धा चहासोबत, प्रवासात शंकरपाळ्यांची खरी टेस्ट, तिखट मीठ तर आपण शंकरपाळ्यांमध्ये घालतोच अगदी प्रमाणामध्ये, पण खरी चव ओवा, जिरे ह्याच्यामुळे शंकरपाळ्याला अधिक छान येते. त्यामुळे ओवा आणि जिरं हे शंकरपाळ्यांमध्ये अगदी घालायलाच पाहिजे. साईज अगदी लहान मोठे पट्ट्या अशा प्रकारात कापून घेतले तरी चालेल. तेव्हा रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि हाईपचं बटन नक्की दाबा. पाहत रहा माय सुपर किचन. तेलाचं मोहन अगदी बरोबर झालं तर अगदी संपेपर्यंत हे शंकरपाळे अगदी खुसखुशीत राहतात. थंड झाल्यानंतर डब्यात भरून घ्यायचे आणि महिनाभर आपण ते खाऊ शकतो. अशाच रंगावर तळून घ्यायचे, जास्त काळसर करायचे नाही आहेत. तळून झाल्यानंतर ते एका चाळणीत काढायचे, म्हणजे तेल असं खाली गळून जातं. तेल राहत नाही शंकरपाळ्यांना.